आपल्या शक्यतो आपल्या इकडचा जो कोकणी भाग असतोय तो कशासाठी फेमस आहे, बरोबर आहे. तर मी यातलं उल्लेख किंवा ह्या गोष्टी तुमच्या इथे सांगत नाही, पण तुमच्या कोकणी या शब्दातून तुमच्या गोष्टी लक्षात येतील. कुणाचं काहीतरी चाललं असेल ते मागं वाढायचं, ही प्रथा आपल्या इकडे सर्रास चालते. ज्या गावात मी राहतो इथनं पलीकडे तेच सगळं चालतं. ते काय झालं विषय माहिती आहे का, लोकांना काय नाही कामधंदा, आणि लोकांचं कुणाला काहीच चांगलं चाललेलं कधीच बघवत नाही, आणि ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं तुमच्या जवळचेच. लांबचं कोणी करू शकत नाही, की लांबच्या लोकांना तुमच्याबद्दल काय माहीतच नसते. GTA 6चं लॉन्चिंग चालू आहे. एक ट्रेलर तुम्हाला दाखवतो GTA 6चं गेम कसे असणार आहे, काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे. मी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. What you doing up there? I'm just fixing some leaks. Seriously, dude, you got some time on your hands. I got some properties with paying tenants. Oh, that's why you came by? Just go get me my checks. See you, Brian. Love you, Jason. Girl, that friend hit me on his 24/7. Walk into my I'm here for Lucia Caminos. She's supposed to be getting out. What's your name? Jason Duval. I seen you here before. You might have. Jake, we got more guns than the law allows. Hey. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज पण संध्याकाळच्या टायमाला आलो चालायला, दिवसभराच्या एडिटिंगच्या ॲक्टिव्हिटीजमधनं बाहेर पडून. विशेषतः आज जी विषय गोष्ट मला सांगणार आहे, आपल्या शक्यतो आपल्या इकडचा जो कोकणी भाग असतोय तो कशासाठी फेमस आहे, बरोबर आहे. तर मी यातलं उल्लेख किंवा ह्या गोष्टी तुमच्या इथे सांगत नाही, पण तुमच्या कोकणी या शब्दातून तुमच्या गोष्टी लक्षात येतील. कुणाचं काहीतरी चाललं असेल ते मागं वाढायचं, ही प्रथा आपल्या इकडे सर्रास चालते. ज्या गावात मी राहतो इथनं पलीकडे तेच सगळं चालतं. म्हणजे काय झालं विषय माहिती आहे का, लोकांना काय नाही कामधंदा, आणि लोकांचं कुणाला काहीच चांगलं चाललेलं कधीच बघवत नाही. ह्या गोष्टी घडतात, हे आमच्यासोबत पण घडतात. सगळं डिटेलमध्ये नाही सांगू शकत, पण असं आहे. ह्याला असं आम्ही कधीच म्हणणार नाही की बाबा आपण काहीतरी करतोय, आपण कुठेतरी काहीतरी करायला चुकतोय, असं नसतंय. काही गोष्टी तुमच्यावर थोपल्या जातात, आणि ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं तुमच्या जवळचेच. लांबचं कोणी करू शकत नाही, की लांबच्या लोकांना तुमच्याबद्दल काय माहीतच नसतंय. एक लक्षात घ्या, हा जो प्रकार आहे हे फक्त जवळचेच लोक करतात, लांबचं कोणी करत नाही. त्यामुळे मला वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि शक्यतो ह्याला पर्याय खूप आहेत, खूप आहे. आता लय काय गोष्टी मी बोलत नाही, लोक समजूतदार आहेत, समजतील, काय अडचण नाही. तर आजचा विषय जो कव्हर करायचा आहे मला, त्या माध्यमातून काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय, आजचा जो ट्रेंड चालू आहे की नाही तो आहे, आता तुम्ही बघितलं असेल न्यूज, GTA 6चं लॉन्चिंग चालू आहे. GTA 6 जी लहानपणी आपण गेम खेळत होतो GTA 6चं, मग मला वाटतं नोव्हेंबरमध्ये काहीतरी त्याचं फायनल लॉन्च असणार आहे. मग त्यापासून लॉन्च झाल्यापासून इट इज गोइंग टू बी अ बिलियन डॉलर कंपनी, बिलियन डॉलर रेव्हेन्यू, सॉरी, इट इज ऑलरेडी अ बिलियन डॉलर कंपनी, पण बिलियन डॉलर रेव्हेन्यूचा तो रिसोर्स असणार आहे त्या ठिकाणी. मग एक ट्रेलर तुम्हाला दाखवतो GTA 6चं गेम कसे असणार आहे, काय असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे. मी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे आणि ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट करणार आहे बाबा. आता सध्यासाठी काय आहे बाबा, सुरुवात करणार आहे मी GTA सॅन अँड्रियासपासून. GTA सॅन अँड्रियास जे आपण खेळत होतो, GTA सॅन अँड्रियास जी गेम चालू आहे त्याचे काही ट्रेलर्स किंवा शॉर्ट्स मी याच्यामध्ये टाकतो, बाबा काय आहे, कसं आहे, कशा पद्धतीनं आहे, मी प्रयत्न करतो टाकायचं त्या ठिकाणी. आणि GTA 6चं जे ट्रेलर आहे तुम्ही इथं बघू शकता, सगळं ट्रेलर बघा पण न थांबता. तुमच्या लक्षात येईल ती गेम किती खतरनाक असणार आहे भविष्यात. अनलिमिटेड मॅप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे आहे. आणि 2-4 दिवसापूर्वी अजून एक व्हिडिओ त्या ठिकाणी बघितला मी. व्हिडिओ असा होता, कोणीतरी बाबा लीक झालं म्हणते की बाबा 650-700 GB ची ती गेम असणार आहे. मग जस्ट इमॅजिन मॅप हा केवढा मोठा असेल त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. याला मी म्हणणार कुठला विषय सुरू केला आणि कुठला विषय येऊन संपला. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत, ते जर पार्ट ऑफ द लाईफ आहे, ते आमच्या इकडं
होत राहतं आणि त्याला पर्याय खूप आहेत. प्रत्यक्षात कसं आहे, तुम्ही तुमच्या कामाची प्रामाणिक असता का नाही, कोणी तुमचं काही वाकडी करू शकत नाही आणि होत पण नाही. शेवटी काय असतं, कर्मावर सगळ्यात जास्त विश्वास आहे माझा आणि माझ्या घरातल्यांचा पण. तुम्ही चांगले कर्म करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार. लोक वाईट करायचा प्रयत्न करणार पण त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होत नाही. म्हणून कर्म चांगली पाहिजेत. मुद्दाम कुणाचं वाईट करायला कधीच जायचं नाही. 2 गोष्टी असतात. खूप मोठ्या कलाकारांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करताना एक तर चांगला विचार करा, नाहीतर त्या माणसाचा विचारच करू नका. ह्या 2 बाजू असतात. म्हणजे खरंच तुम्ही त्याच्यासोबत काहीतरी चांगलं करणार असाल तरच त्याच्यासोबत जा, नाहीतर त्या माणसाचा विचारच करून जा. तिथनं उठून निघून जावं. ना चांगलं ना वाईट ना काहीच नाही. उगाच वाईट करण्याच्या नादात त्याचं काहीतरी आपण वाईट करणार, ते कर्म आपल्या भोगायला येणार, असं काही करायचं नाही. बरोबर आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट, आज आपण राहतोय कलियुगात. जशास तसे उत्तर देणं हे गरजेचं आहे. आता परत म्हणणार, सुरुवात केली ती त्या कोकणातल्या विषयापासून, परत आलो GTA वरती, परत आलो कर्मावरती. सांगायचं तात्पर्य असं आहे, आपण रेग्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ट्रेंड काय चालू आहे, गेमिंग इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, टेक्नॉलॉजीमध्ये काय चालू आहे, ते सुद्धा गोष्टी तर बोलणं गरजेचं आहे. प्लस आपल्या आयुष्यात काय चाललं आहे, त्याला आपण डेली व्लॉगिंग कशासाठी म्हणलं आहे, त्यासाठीच म्हणले ना. काय आहे, कसं आहे, कशा पद्धतीने आपल्या माध्यमातून काय शिकवण मिळणार आहे त्या ठिकाणी. तर ह्या गोष्टी कशा पद्धतीने कव्हर करता येईल, तर हे असं आहे. अशा बऱ्याचशाच, म्हणजे आपण बोलू पण शकत नाही अशा गोष्टी आहेत. तर असं आहे. आता विशेषतः आता आलो व्यायाम करायला. थोडासा व्यायाम करायचा आणि रेग्युलर जे आमचं गुगल फिटचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 40 to 45 हार्ट पॉईंट कवर करायचे आणि 10,000 स्टेप्सचं टार्गेट ते बेस लेवलला पूर्ण करायचं. त्याचं टार्गेट आहे 1 तास मॅक्सिमम. 1 तासच त्या गोष्टी शक्य आहेत, काही मोठा असा विषय नाही आहे. पण स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू. अशाच मी तुम्हाला ॲक्च्युली भविष्यात, आता हा झाला पार्ट ऑफ द लाईफ, मी तुम्हाला सांगायला लागलो आहे. पण याचा परिणाम काय होतो आहे, कसा होतो आहे, मी स्वतः माझ्या प्रोफेशनच्या गोष्टीसुद्धा ह्या ठिकाणी भविष्यात किंवा उद्याच्या परवापासून ब्लॉगपासून सांगणार आहे. त्यातले एक शिकवण, लाईक मी स्वतः डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करतो. क्लायंट अप्रोच कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे क्लायंटचा बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीने असतो ॲज अ बिझनेस वेन वी अप्रोच देम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, आपल्या दैनंदिन आयुष्यात चालणाऱ्या गोष्टी, कोणीतरी काहीतरी बोललं, काहीतरी मॅटर झाला, धक्का मारला, हे दैनंदिन आयुष्य जे चाललेलं आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची बाबा, टेक्नॉलॉजी अँड ट्रेंड्स. आता मी सगळ्यात जास्त इंटरेस्टेड असतो गेम्समध्ये. पूर्वी खूप गेम्स खेळायचो, पण 2 गोष्टीमध्ये आता फोकस करतो आहे. फुल टाईम कॉन्टेंट क्रिएशन आणि एक डिजिटल मार्केटर आणि एक PR एजन्सीमधून मी स्वतः पॉडकास्ट घेतो. ह्याच्या आधी मी तुम्हाला बोललो आहे. आता इथून पुढं काय करत जाईन की माझ्या व्हिडिओजमध्ये खाली लिंकमध्ये जे 2 चॅनल मी चालवतो, सांगली टॉक्स अँड सांगली पॉडकास्ट, पर्टिक्युलरली सांगली जिल्ह्यासाठी ह्या गोष्टी मी चालवतो आहे. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला खाली टाकतो, त्या तुम्ही नक्की बघा आणि आवर्जून बघा. अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आता सुरुवात करतो मी, जे ट्रेंड जे उद्या परवाच्या ब्लॉगपासून मी स्टार्ट करतो आहे, ते म्हणजे फोकसिंग ऑन गेमिंग टेक्नॉलॉजीज. बरोबर आहे. त्यातली वन ऑफ माय फेवरेट इज GTA, ग्रँड थेफ्ट ऑटो, रॉकस्टारने जे आत्ता केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यात आणि सुरुवातीचे काही गेम प्लेज, आता मी ॲक्च्युली तो माझा नवीन चॅनल असणार आहे, अजून त्याच्यावर कन्सिस्टंटली काम करायचं मला म्हणजे अजून ठरलेलं नाही असं. पण पार्ट ऑफ इंटरेस्ट नोव्हेंबरपर्यंत ॲटलिस्ट एक 50-60-100 व्हिडिओ त्यावेळेस टाकू. अजून खूप म्हणजे जवळपास नाही म्हणायला गेलं तर 100 दिवस आहेत. एक थोडेफार व्हिडिओ तर त्याच्यावरती जाऊन दे. GTA 6च्या लॉन्चला त्यावेळेस ते कामी येईल आपल्याला. कारण GTA 6 चालवायला ॲटलिस्ट तुमच्याकडं 2 TBची SSD असणं खूप जास्त गरजेचं आहे, जेव्हा तुम्ही एक्सटर्नल इन्स्टॉल करताय. बरोबर आहे. हे सगळं परत मी ब्लॉगमध्ये कंबाईन करतो. GTAचा पार्ट असेल, डेली लाईफचा पार्ट असेल, परत ह्या सगळ्या गोष्टीचा पार्ट असेल. तुम्ही फक्त इंटरेस्टिंगली ह्या गोष्टी बघा. आता शिकवण जी आजच्या व्लॉगमध्ये जी शिकवण असणार आहे का नाही, म्हणजे काय असतं, आपल्या इकडच्या बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, कलियुगात जेव्हा आपण राहतो, लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप म्हणजे इंटरेस्टेड असतात आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्याच्याबद्दल तिसरा माणूस काय बोलतोय, लोक डायरेक्टली त्याला जाऊन विचारत नाहीत किंवा त्याचा एक्सपिरियन्स घेत नाहीत, ही कशी व्यक्ती आहे काय, अजिबात नाही. आणि हाच फॉर्म्युला मार्केटिंगला कामी येतो. माणसांच्या पद्धत समजूतदारीच्या पद्धत हा फॉर्म्युला कम्प्लिटली चुकीचा आहे, पण मार्केटिंगमध्ये हा फॉर्म्युला 100% काम करतो. आता उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर, हा मुलगा XYZ मुलगा आहे, त्याच्याबद्दल तो माणूस बोलतो की हा मुलगा असा आहे, अजून दोघे तिघे बोलतात की हा मुलगा असा आहे, तेव्हा आपण विश्वास ठेवतो, अरे हा खरंच चांगला आहे, हा खरंच वाईट आहे. त्याच्यावरून आपण जजमेंटल होतो आणि जज करतो त्या माणसाला, नंतर त्याच्याकडे अप्रोच करतो. हा झाला समजण्याचा, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे माणूस समजण्याची एक पद्धत. आता सेम फॉर्म्युला जेव्हा मार्केटिंगमध्ये आपण काम करतो, मार्केटिंगमध्ये कशी काम करते, फॉर एक्झाम्पल माझी स्वतःची एक PR एजन्सी आहे.
XYZ कंपनी माझी क्लायंट आहे, बरोबर आहे. त्यासाठी मी PR काय करतो बाबा, बाहेर जाऊन त्यांच्याबद्दल प्रमोशन करतो. ती कंपनी कशी चांगली आहे, म्हणजे मगाशी सांगितलेलं उदाहरण, तो मुलगा कसा चांगला आहे, ती कंपनी कशी चांगली आहे, लोकांपर्यंत त्याचं कॅम्पेन लावायचं थर्ड पार्टी मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि टार्गेट करायची ती कंपनी कशी चांगली आहे. दिस इज कॉल्ड PR आणि दिस इज हाऊ वी डू. त्याच्या माध्यमातून बोलायला गेलं तर आम्ही बाबा नुसतं व्हिडिओ PR करत नाही, आम्ही आर्टिकल्स पण लिहितो, बऱ्याचच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतो. भविष्यात मी हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला कवर करेन. आणि शेवटी हा स्टार्टअप आहे. स्टार्टअपमध्ये कसं असतं, डिजिटल मार्केटिंग कंपनीमध्ये जेव्हा आपण स्टार्ट करतो सुरुवातीला रेव्हेन्यू हा कमी कमी असतो. कारण पूर्वीचं डिजिटल मार्केटिंग जेव्हा आपण करतो त्यावेळी कसं डायरेक्टली तुम्ही क्लायंट अप्रोच करत होता, कॉन्ट्रॅक्ट होत होता, सगळ्या गोष्टी होत होत्या. आजच्या काळात दुसरी गोष्ट मॅटर करते ती म्हणजे यू ॲज अ एजन्सी, तुमची कम्युनिटी केवढी मोठी आहे, तुमचा रीच किती मोठा आहे, ह्याच्यावर लोक मॅटर करतात. ह्याच्यावर भविष्यात ठरते की बाबा खरंच तुम्ही काय करू शकता आणि कशा पद्धतीने करू शकता. चलो, दिस इज ऑल फॉर द डे. 8-9 मिनिटाचं टार्गेट आपलं होतं जे पूर्ण झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा बोलायचा विषय म्हणजे वातावरण अतिशय मस्त झालेलं आहे. पावसाचं वातावरण आहे. पाऊस काय मान्सून सुरू झाला आहे, पण घंटा आमच्याकडे काय पाऊस येणार काय आता काही बोलू शकत नाही. कारण आमच्या इकडे काय झालं, पुणे मुंबई साईडला काल परवाच्या बातमीमध्ये आपण बघितलं की बाबा सुरू झालेत, म्हणजे कुठंतरी पाऊस सुरू झाला आहे, बऱ्याच गोष्टी सुरू झाल्यात. पुण्यात सुरू झाले, कोकणात सुरू झालं आहे, मुंबईला सुरू झालं आहे. पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आता इथून मागचा भाग कोकणी भाग सुरू होतो आणि इथून इकडं प्लेन भाग, जसं ईश्वरपूर आलं, सांगली, आष्टा, जत ह्या साईडला बाजूला कम्प्लिटली प्लेन एरिया आहे. पण पावसाचं काही कुठं टिपूस नाही. अतिशय ह्या साईडला बोलायला गेलं शेतकऱ्यांचं नुकसान होत चाललेलं आहे. आता मी एक तुम्हाला कमिटमेंट करतो या ठिकाणी, व्लॉगिंग, पर्सनल लाईफ. आता सौरव जोशी काय करतोय, तो स्वतःची पर्सनल लाईफ सांगतोय, बऱ्याच गोष्टी सांगतोय. गेले 7, 8, 9, 10 वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे. तो 10 वर्ष झालं मार्केटमध्ये कन्सिस्टंटली यूट्यूब करतोय, बरोबर आहे. आणि सुरुवातीला सगळं आपण बघितलं. पण मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे, व्लॉगिंग, पार्ट ऑफ व्लॉगिंग शिकवून तुम्हाला काय असणार आहे, सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता काय झालं, मला वाटतं 21, 22, 23 ज्या दिवशी हा मी स्वतः व्लॉगिंगचा 50वा व्हिडिओ हिट करेन, त्याच्यानंतर मी हळूहळू समाजातले प्रॉब्लेम्स ह्या विषयी पण माझ्या पर्सनल ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम असेल, XYZ जे काय असेल ते, लाईटचा प्रॉब्लेम असेल, लोड शेडिंगचा असेल, पाणीचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून कव्हर करणार आहे. कारण आय एम अ लोकल ब्लॉगर. मी मराठीत बोलतोय, मी हिंदीमध्ये बोलत नाही की आय डो नॉट वॉन्ट टू कव्हर द नॅशनल लेवल. जे काय विषय आहे नॅशनल लेवल आपल्याला जायचंच नाही. मराठी माणसं एवढीच आहे की बाबा हा व्लॉग ज्यावेळेस त्या लेवलला पोहोचेल 100% दखल घेतली जाईल, आय गॅरंटी. तर हा सगळा माझा व्यक्तिगत अप्रोच होता. म्हणजे व्लॉगिंग अशा पद्धतीने करायचं की तुमचा पार्ट ऑफ इंटरेस्ट पण सोशल मीडियावरती यायला पाहिजे. लोक तुमच्याकडं काय इंटरेस्टेड पाहिजे आहेत ह्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे इंटरेस्ट का दाखवावा ही गोष्ट पण त्या ठिकाणी गेली पाहिजे शिकवणीच्या माध्यमातून. आणि समाजाच्या समस्या ह्या गोष्टी मॅटर करतात. तुम्ही म्हणजे 4-5 आयुष्यातले जे अँगल आहेत तुम्ही त्या ठिकाणी कव्हर करताय आणि लोकांना सांगताय. आता मगाशी बोलल्यासारखं मी तुम्हाला GTA ची सुरुवात, म्हणजे सॅन अँड्रियास गेम जी लहानपणी मी खेळली त्याचं ट्रेलर पण मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतोय. प्लस GTA 6 जे भविष्यात लॉन्च होणार आहे नोव्हेंबरला, त्याचं ट्रेलर पण मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. हे नीट बघा, नीट बघा, म्हणजे लक्षात येईल. तो अप्रोच, टेक्नॉलॉजीचा अप्रोच, डिजिटल मार्केटिंगचा अप्रोच, म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला, एक मल्टीटास्कर कसा चालतोय हे माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला तुमच्या लक्षात येणार आहे. मी असं कोणी स्पेसिफिक नाही की बाबा डेव्हलपर आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स करतोय, व्लॉगिंग म्हणजे प्युअरली व्लॉगिंग करतोय. बऱ्याच गोष्टी ॲट अ टाईम चालू आहेत, बरोबर आहे ना. 100 दगड मारले तर एक दगड कुठेतरी लागतो, एकच मारला तो लागेल का नाही त्याची गॅरंटी नसते. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून आणि कीप वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका.